चला तर मग मित्रांनो, आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. द नेकलेस पार्ट 1. मॅटिल्डा वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल. मॅटिल्डा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. बॉर्न ॲज इफ बाय अन एरर ऑफ फेट इंटू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स. मात्र तिचे कमनशीब की काय, ती एका कारकुनाच्या घरामध्ये जन्मास आलेली होती. कारकुनाच्या कुटुंबात ती जन्माला आली होती. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat. त्यामुळे कोणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावं, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्चकुलीन व्यक्तीशी तिचं लग्न व्हावं असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. And so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. म्हणून शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने होकार दिला. शी ड्रेस प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती साधेसे कपडे घालायची कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्यच नव्हतं. शी सफर्ड एंडलेसली फीलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. पण आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असे वाटून ती अपार दुःखी व्हायची. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. तिचं घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेलं होतं, त्यामुळे तिला दुःख व्हायचं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल. त्यामुळे तिचं जीवन कष्टाचं होतं आणि या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा आणि चीड यायची. शी ड्रीम ऑफ अ ग्रँड पॅलेंटाइल mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfume for afternoon chats with close friends. जिथे खूप प्रशस्त खोल्या असतील, हव्याशा छोट्या खोल्या असतील, ज्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेल्या असतील, अशा एखाद्या भव्य राजमहालासारख्या घराचं स्वप्न ती नेहमी पाहत असे. 8. She had no rich dresses, no jewels, nothing. मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हतं. ना महागडे कपडे होते, नो ज्वेल्स, ना दागदागिने होते, नथिंग, काहीही नव्हतं. आणि तरीही अँड दीज वेअर द ओनली थिंग शी लव. तरी या सर्व गोष्टींची तिला प्रचंड आवड होती. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एन्व्हाय, टू बी सॉट आफ्टर. अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टींचा हव्यास तिला होता. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिच्या कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ही टाळायची कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून रडू येई. One evening her husband came home with an air of triumph. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने घरी आला. होल्डिंग अ लार्ज एनवलप इन हिज हँड. त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. लुक, ही सेड, हिअर समथिंग फॉर यू. हे बघ, तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलंय. शी टोअर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड. तिने ते पाकिट फोडल्याने त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. त्याच्यावर काही छापलेलं होतं. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड रजस रोम्पुनू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मिसेस लॉयझेल कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हनिंग ऑफ मंडे जानेवारी 18. माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रोम्पुनू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी
सायंकाळी श्रीयुत आणि श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहेत. इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप, परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी शी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली, तिने चिडून ती निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली. अँड मटर्ड, आणि धुसफुसली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट, मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो, आणि जर जायचं असेल तर मी काय कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड, त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. चाचरत तो म्हणाला, व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, का बरं थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस तो माझ्या मते खूपच छान आहे. ही स्टॉप्ड स्टन डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग, पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. व्हॉट्स द मॅटर, काय झालं मॅटिल्डा. लेट्स सी मॅटिल्डा, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट, एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल, तो चाचरत म्हणाला. शी थॉट फॉर अ मोमेंट, थोडा वेळ तिने विचार केला. कॉम्प्युटिंग द कॉस्ट, किमतीचा हिशोब केला. अँड ऑल्सो वॉन्डरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल, डायरेक्ट नकार देण्यापेक्षा त्या किमतीचा ते हिशोब करू लागली आणि नेमकं काय उत्तर द्यावं याचा ती विचार करू लागली. ॲट लास्ट शी आन्सर्ड हेसिटंटली, आणि नंतर तिने घुटमळत ती म्हणाली, आय डोंट नो एक्झॅक्टली, मला नक्की माहीत नाही, बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँसेस, पण बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी जमवून घेईन. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर, त्याचा चेहरा थोडा उतरला कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर नांतेर जवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने राखून ठेवले होते. तरीही तो म्हणाला, हिअर ही सेड, व्हेरी वेल, काही हरकत नाही, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँसेस, मी तुला 400 फ्रँक देतो, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस, पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मॅडम लॉयझेल सीम्ड सॅड, रेस्टलेस, एनेक्झियस, दो हर ड्रेस वॉज रेडी, तिचा ड्रेस तयार होता पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी मादाम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली होती. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, व्हॉट्स द मॅटर, काय झालंय. यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days, गेल्या 3 दिवसपासून तू विचित्र वागतेस. शी रिप्लाइड, तिने प्रत्युत्तर दिलं, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर, आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी, माझ्याकडे दागिने नाहीत घालायला, एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे, त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, असं तिने उत्तर दिलं. यू कुड विअर फ्लॉवर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाइम ऑफ इयर, तू फुलं माळू शकतेस, तो म्हणाला, सध्याच्या काळात त्याची फॅशन आहे. द नेक्स्ट शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, तिची काही समजूत पटेना. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस, दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा सांगितली. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब टूक आउट अ लार्ज बॉक्स, मादाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेले आणि त्यातून एक मोठी पेटी त्यांनी बाहेर काढली. ब्रॉट इट बॅक, ओपन इट, ती पेटी त्यांनी उघडली. अँड सेड टू मॅडम लॉयझेल, आणि मॅडम लॉयझेल यांना ते म्हणाली, चूज माय डिअर, यातून निवड कर माझ्या लाडके. फर्स्ट मॅटिल्डा सॉ सम ब्रॅसलेट्स, देन अ पर्ल नेकलेस, शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. मॅटिल्डाने प्रथम सोन्याची काही कडी कंगणे पाहिली, मग एक मोत्याचा हार पाहिला. तिने ते दागिने आरशात बघत घालूनही पाहिले. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स, आणखी काही नाही का तुझ्याकडे, ती विचारत राहिली. आहेत ना. शी व्हाय शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स,
व्हाय यस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स. मग अचानक तिला एक काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला. अ सुपर डायमंड नेकलेस, एक सुंदर असा रत्नहार तिला दिसला. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि नंतर अनावर अभिलाषेने तिचं हृदय धडधडू लागलं. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. तो हार उचलताना तिचा हात थरथर करत होता. शी फास्टन इट अराउंड हर नेक. आपल्या गळ्याभोवती तिने तो लावला. तो हार गुंफला. अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. आणि हर्षभरित नजरेने ती स्वतःकडे स्तिमित होऊन पाहतच राहिली. देन शी आस्क्ड अनेक्झियसली हेसिटेटिंग, वुड यू लेंड मी धिस, जस्ट धिस. मग तिने हळूच संकोचत विचारले, फक्त एवढाच हार घालायला देशील का? व्हाय येस ऑफकोर्स. हो का नाही, नक्की देईन, असं तिच्या मैत्रिणीने तिला उत्तर दिलं. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक. तिने अत्यानंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. शी फ्लेड, देन फ्लेड विथ हर ट्रेझर. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. पार्टीचा दिवस उगवला. मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस. मादाम लॉयझेलला मोठं यश मिळालं होतं. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन, एलिगंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. ती लावण्य होती, आकर्षक आणि खुश होतीच आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत सर्वात देखणी दिसत होती. शी डान्स वाईडली. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट हर्षोल्लासात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती. शी डान्स वाईडली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग. सगळं काही विसरून ती डान्स करत होती. इन द ट्रिम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. यशाच्या सुखाच्या लाटांवर जणू ती तरंगत होती. मॅथिल्डे अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. फायनली इन द स्ट्रीट. जेव्हा ते रस्त्यावर आले, दे कुड नॉट फाइंड अ कॅब. त्यांना टॅक्सी मिळेना. दे वॉक डाऊन टुवर्ड द सीन. नंतर ते चालत तिथून ते निघण्याच्या सीनच्या दिशेने ते चालू लागले. टिल दे फाउंड वन. त्यांना तेवढ्यात एक टॅक्सी मिळाली. दे वेअर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द र्यू डेस मार्टियस अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर अ. रू द मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडलं आणि अखेरीस तिच्यासाठी त्या सर्व गोष्टींची सांगता झाली. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले आणि ती एकदम किंचाळली. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. ती अचानक ती किंचाळली. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. शी टर्न टुवर्ड्स हिम. व्हॉट इज द मॅटर, आस्क हर हजबंड. तिचे पती तिला विचारतात काय झालं. शी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रायकन. आय हॅव. मी माझ्याकडे तो मादाम फॉरेस्टियरचा हार नाही. त्याच्याकडे वळून भेदरून ती म्हणाली, आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. तो गोंधळून उभा राहिला. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. काय, कसं, हे शक्य नाही. अशा प्रकारचा हा पहिला पार्ट या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. याच्यावरच्या कृती पॅसेजेस आता आपण पाहणार आहोत. पॅसेज नंबर 1ला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या पाठातील द नेकलेस या पाठातला पहिला परिच्छेद, ज्यावरच्या कृती ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्यात. पॅसेज मॅटिल्डा वॉज अ प्रिटी पासून इफ आय गोपर्यंत. पहिली ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न दिलेला आहे, से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले वाक्य सत्य की असत्य त्यांनी विचारलेलं आहे. पहिलं उदाहरण या ठिकाणी अशा प्रकारे दिलेलं आहे, मॅटिल्डा वॉज मॅरिड टू अ बिग ऑफिसर ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. शिक्षण खात्यातील किंवा मंत्रालयातील एका मोठ्या अधिकाऱ्याशी मॅटिल्डाचा विवाह झाला होता. इट इज फॉल्स सेंटेन्स. हे असत्य वाक्य आहे. सेकंड सेंटेन्स,
मॅटिल्डाज फॉर्मर स्कूलमेट वॉज व्हेरी रिच. मॅटिल्डाचा जो काही वर्गमैत्रीण होती ती खूप श्रीमंत होती. ट्रू. नंबर 3, मॅटिल्डा हॅड रिच ड्रेसेस, ज्वेल्स अँड एव्हरीथिंग दॅट शी लव. ती ज्या गोष्टींवर प्रेम करायची त्या सगळ्या गोष्टी, चांगल्या प्रकारचे कपडे असतील, ज्वेल दागिने असतील, या सगळ्या गोष्टी तिच्याकडे होत्या. तर इट इज फॉल्स. या सर्व गोष्टी तिच्याकडे नव्हत्या. नंबर 4, मॅटिल्डा वॉज हॅपी विथ द इन्व्हिटेशन बाय हर हजबंड. तिच्या पतीने आणलेल्या निमंत्रण पत्रिकेमुळे तिला आनंद झाला होता. हे सुद्धा फॉल्स आहे, असत्य वाक्य आहे. ती नर्वस झालेली होती असं आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, दुसरी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी देण्यात आलेली ती म्हणजे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. ही सुद्धा 2 मार्कासाठी विचारली जाते आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न अशा प्रकारचा दिलेला आहे. वाय वॉज मॅटिल्डे मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल. मायनर ऑफिशियलशी मॅटिल्डाचा विवाह सामान्य दर्जाच्या अधिकाऱ्याशी का झाला होता, त्याचं कारण त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं कारण आपण अशा प्रकारे लिहू शकतो. मॅटिल्डा वॉज अ प्रिटी चार्मिंग गर्ल but was born in a family of clerks. This had decided her future. Because of her ill fate, she had to marry a minor official. अशा प्रकारे तिच्या परिस्थितीमुळे ती एक सामान्य कुटुंबात जन्मास आल्यामुळे तिचे वडील कारकून होते म्हणून तिला त्या सामान्य कारकुनाशी लग्न करावं लागलं. अशा प्रकारे आपण त्याचं कारण लिहू शकतो. ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्यांच्या अर्थाच्या बी कॉलममध्ये जुळवायचे आहेत. या ठिकाणी ए कॉलममध्ये शब्द दिलेला आहे पहिला ॲरिस्टोक्रॅट. ॲरिस्टोक्रॅट मीन्स उच्च कुलीन व्यक्ती किंवा अमीर उमराव या अर्थासाठी हा शब्द वापरलेला आहे. त्यासाठी त्याच्या अर्थाचा नोबलमन हा शब्द आपण घेऊ शकतो. नंबर 2, फेट, दैव किंवा नशीब, त्याच्यासाठी डेस्टिनी. नंबर 3, शॅबी. शॅबी मीन्स फार जुनाट झालेलं, गबाडं, त्याच्यासाठी नियरली वॉर्न आउट, फाटकं या अर्थाचा शब्द घेऊ शकतो. नंबर 4, ट्रायम्फ, विजय किंवा सफलता, याच्यासाठी ग्रेट सक्सेस हा शब्द आपण घेऊ शकतो. या ठिकाणी या पद्धतीने आपण त्यांच्या जोड्या जुळवलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न याच्यावर विचारलेला आहे. राईट इंग्लिश टर्म्स दॅट स्टँड फॉर द फ्रेंच टर्म्स. फ्रेंच टर्म्ससाठी काही इंग्रजी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. फ्रेंच टर्म्ससाठी 2 शब्द या ठिकाणी दिले आहेत, मॉन्झियर अँड MME. तर यांच्यासाठी आपण इंग्लिशमध्ये मिस्टर अँड मिसेससाठी ते शब्द वापरलेले असतात. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. ग्रामरवर आधारित ॲक्टिव्हिटी. पहिलं वाक्य या ठिकाणी दिलेलं, शी हॅड नो रिच ड्रेसेस. मेक द सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. वाक्याचा अर्थ न बदलता दिलेलं निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे त्याचं ॲफर्मेटिव्हमध्ये म्हणजेच होकारार्थामध्ये रूपांतर करायचं आहे. या ठिकाणी होकारार्थामध्ये रूपांतर करत असताना निगेटिव्ह वर्ड जो आहे नो तो काढून त्याच्या पुढील शब्दाचा आपल्याला ऑपोजिट वर्ड वापरावा लागेल, म्हणून याचं ॲफर्मेटिव्ह अशा प्रकारे आपण लिहू शकतो. शी हॅड नो रिच काढून रिचचा ऑपोजिट वर्ड पुअर ड्रेसेस, अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो, ॲफर्मेटिव्ह करू शकतो. शी हॅड पुअर ड्रेसेस. देन सेकंड सेंटेन्स, दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव. मेक द सेंटेन्स निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. आता दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे, त्याचं नकारार्थी वाक्य करायचं आहे वाक्याचा अर्थ न बदलता. याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, शी लव नथिंग बट दीज थिंग्स. अशा प्रकारे या ठिकाणी करता क्रियापद आणि नथिंग शब्द वापरून त्याचं रचना वाक्याची बदलून आपण निगेटिव्ह केलेली आहे, ती रचना लक्षात ठेवायची. शी लव नथिंग बट दीज थिंग्स, अशा प्रकारे त्याचा आपण निगेटिव्ह करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5. ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्समध्ये या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. व्हॉट डू यू फील वेन यू रिसीव्ह ॲन इन्व्हिटेशन फॉर अ पार्टी. तुम्हाला एखाद्या मेजवानीचं आमंत्रण मिळतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं, व्हाय आणि का, असा प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. वेन आय रिसीव्ह ॲन इन्व्हिटेशन फॉर अ पार्टी. एखाद्या पार्टीची ज्यावेळेस मेजवानीचं आमंत्रण मिळतं, आय फील व्हेरी हॅपी, मला खूप आनंद होतो. बिकॉज वी गेट टू मीट अवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. त्या ठिकाणी आपल्याला मित्र आणि नातेवाईक भेटतात ॲट द पार्टी. अँड वी कॅन स्पेंड सम टाईम रिजॉयसिंग. त्या ठिकाणी आनंदात आपण वेळ घालवू शकतो. वी ऑल्सो गेट टू ईट टेस्टी फूड इन द पार्टी. त्या पार्टीमध्ये आपल्याला चवदार
काही खाद्यपदार्थसुद्धा चाखायला मिळत असतात, म्हणून या ठिकाणी मला आनंद होतो, असं या ठिकाणी त्यांनी पर्सनल रिस्पॉन्समध्ये आपण उत्तर देऊ शकतो. पर्सनल रिस्पॉन्स या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्या मतानुसार तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकतात, तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. नाउ सेकंड पॅरेग्राफ, पॅसेज नंबर 2. दुसरा पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. ही हॅडंट थॉट पासून तर वॉज नॉट कन्व्हिन्स पर्यंत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी. हू सेड द फॉलोविंग टू होम, कोण कोणास म्हणालं, अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि वाक्य दिलेलं आहे. व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, अशा प्रकारचं पहिलं वाक्य दिलेलं आहे. आता हे जे वाक्य आहे, व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, या ठिकाणी मॅथिल्डेज हजबंड सेड टू मॅथिल्डे, मॅथिल्डेचे जे पती आहेत त्यांनी मॅटिल्डासाठी हे वाक्य उद्गारलेलं आहे, असं आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. देन सेकंड सेंटेन्स, आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी, मॅटिल्डा सेड टू हर हजबंड, मॅटिल्डा तिच्या पतीशी म्हटली. पहिल्या फर्स्ट पार्टमध्ये मॅटिल्डा आणि तिचे हजबंड आणि तिची मैत्रीण या तिघांमध्येच संभाषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, दुसरी ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, कम्प्लीट द फॉलोविंग. यामध्ये वाक्य दिलेलं आहे. मॅटिल्डे वॉज सॅड, रेस्टलेस अँड एनेक्झियस दो हर ड्रेस वॉज रेडी बिकॉज. दिलेलं वाक्य आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायला सांगितलेलं आहे, त्याचं कारण लिहायला सांगितलं आहे. त्याचं कारण आपण अशा प्रकारे लिहू शकतो. मॅटिल्डा वॉज सॅड, रेस्टलेस अँड एनेक्झियस दो हर ड्रेस वॉज रेडी. जरी तिचा ड्रेस तयार होता तरी ती जाण्यासाठी दुःखी होती, कष्टी होती. त्याचं कारण अशा प्रकारे लिहू शकतो. बिकॉज शी हॅड नो ज्वेल्स, शी हॅड नॉट अ सिंगल प्रेशियस स्टोन टू विअर, शी ऑलमोस्ट हॅड डिसाइडेड नॉट टू गो टू द पार्टी. तिच्याकडे ज्वेल्स नव्हते, दागिने नव्हते, जळजवाहरी नव्हते, म्हणून तिने पार्टीला जायचं नाही असं तिने ठरवलं होतं आणि म्हणून ती दुःखी होती. अशा प्रकारे आपण ते वाक्य या परिच्छेदच्या सहाय्याने कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, तिसरी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी देण्यात आलेली, ती म्हणजे व्होकॅब्युलरीवर आधारित असते. राईट 4 वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दॅट रिफ्लेक्ट शो दॅट द पर्सन इज इन डिफिकल्ट सिच्युएशन. ती व्यक्ती अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये किंवा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे हे दाखवण्यासाठी या परिच्छेदमध्ये काही शब्द आलेले आहेत. तर त्याच्यासाठी 4 शब्द, त्या सिच्युएशनला व्यक्त करण्यासाठी जे 4 शब्द आलेत ते आपल्याला इथं लिहायला सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये स्टॅमर्ड हा एक शब्द आपण लिहू शकतो. त्यानंतर स्टन, डिस्ट्रेस आणि स्टटर्ड अशा प्रकारचे 4 शब्द आहेत. स्टॅमर्ड मीन्स चाचरत बोलणे, अडखळत बोलणे. त्यानंतर स्टन मीन्स सुन्न होणे. डिस्ट्रेस त्यानंतरचा शब्द दिलेला आहे. डिस्ट्रेस कॉज मेंटल पेन, मानसिक दुःखाने यातना होणे. आणि शेवटचा स्टटर्ड हा शब्द आहे अडखळत म्हणाला किंवा चाचरत म्हणाला, तर ते दुःख व्यक्त करण्यासाठी, ती परिस्थिती व्यक्त करण्यासाठी या 4 शब्दांचा या ठिकाणी उपयोग झालेला आहे. ते आपण या प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 4 जी दिलेली ग्रामरवर आधारित ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी. या ठिकाणी वाक्य दिलं आहे. ही टर्न अ लिटल पेल, चेंज द सेंटेन्स इंटू सिंपल प्रेझेंट टेन्स. दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये आपल्याला रूपांतरित करायचं आहे. त्याचं रूपांतर आपण अशा प्रकारे करू शकतो. ही टर्न्स अ लिटल पेल. या ठिकाणी वाक्याचा कर्ता जो आहे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे क्रियापदाला यस आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल, त्याचं अनेकवचनी रूप घ्यावं लागेल. म्हणून ही टर्न्स लिटल पेल असं आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. दुसरं महत्त्वाचं वाक्य दिलं आहे. आय कॅन गिव्ह यू 400 फ्रान्सेस ॲड क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगमध्ये रूपांतर करायचं आहे. क्वेश्चन टॅगमध्ये रूपांतर करत असताना त्या नियमांनुसार दिलेलं वाक्य आपण जसंच्या तसं लिहिणार आहोत. आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स कॉमा आणि हेल्पिंग वर्ब जे आलेलं आहे कॅन, त्याला नॉट जोडून कांट, आय आणि क्वेश्चन मार्क. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तो प्रश्न आपण या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे. वॉज मॅटिल्डाज हजबंड अ कन्सिडरेट पर्सन? हाऊ डू यू नो दॅट? मॅटिल्डाचा पती इतरांच्या भावनांचा विचार करणारी व्यक्ती होती का आणि ते तुम्हाला कसं समजतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परिच्छेदच्या सहाय्याने किंवा स्वतःचं मत या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत या ठिकाणी याला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. मॅटिल्डाज हजबंड वॉज रिअली अ व्हेरी कन्सिडरेट पर्सन. खरंच ते खूप इतरांच्या मताची कदर करणारे, भावनांची कदर करणारे ते व्यक्ती होते. दो हिज वाईफ वॉज ऑब्स्टिनेट अँड स्टबर्न,
ही ट्राईड टू फुलफिल ऑल हर अनरिजनेबल विशेष. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करायचे. ही सॅक्रिफाईस हिज ओन हंटिंग जॉय अँड गेव हिज सेव्हिंग्स टू प्लीज मॅटिल्डा. त्यांनी स्वतःची इच्छा मारून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते साठवलेले पैसे तिला देऊ केले होते. दिस शोज दॅट ही वॉज अ व्हेरी कन्सिडरेट पर्सन. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो का ते इतरांच्या भावनांची कदर करणारी व्यक्ती होते. अशा प्रकारे आपण पर्सनल रिस्पॉन्समध्ये त्याचं उत्तर लिहू शकतो. तर या पद्धतीने या धर्तीवर किंवा अशाच पद्धतीने परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या ॲक्टिव्हिटीजची उत्तर आपण लिहू शकतो. मला वाटतं या द नेकलेस या पाठावरील आपल्याला ॲक्टिव्हिटीज हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल. त्यावरील ॲक्टिव्हिटीज परीक्षेत खालील प्रश्न कृती आपण या ठिकाणी समजून घेतल्या. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.